पिंजरा पिंजरा रे। तू खरा गुणग्राही रसिक आहेस. तू बरोबर ओळखलंस. मी एक मोठा गायक आहे. ठिकठिकाणून मला गाण्याच्या कार्यक्रमासाठी बोलवतात. असं का? कोणत्या कोणत्या गावातून बोलवतात? गावात ना कसलं, वेगवेगळ्या शहरांमधून येतात. काय काय सांगू तुला. मी फार चुजी आहे रे. असं सतत काम करायला नाही आवडत मला. कलाकार माणूस आहे ना, त्यामुळे ना मला बायको सुद्धा अशी हवी आहे जी माझी फायनान्शियल बाजू सांभाळून घेईल. म्हणजे माझ्याकडे जेव्हा काम कमी असेल तेव्हा ती मला पोसेल. वीर, मी मुद्दाम चिडचिड करत नाहीये. मी फोनवर बोलत होते ना, तर ही माझं चोरून चोरून ऐकत होती. नाही. अच्छा, पण नारा तू विसरतेस का? मी तुला काय सांगितलंय? लक्षात आहे माझ्या, पण म्हणून काय मी हिची पूजा करायची का? पण मला एक सांग नारायणी, हिने जर तुझं फोनवरचं बोलणं ऐकलं असतं तर असा काय फरक पडणार होता आपल्याला? करून करून कोणाला फोन करणार आहेस तू? अक्कांनाच ना. दुसरं कोणी आहे का तुला फोन करायला? बघू कोणाला फोन करत होतीस. राहू दे. नारा, तूच म्हणाली होतीस ना मागच्या वेळेला माझा लॅपटॉप घेतला तेव्हा नवरा बायको मध्ये कुठलाही आडपडदा नसायला हवा. मग बघू ना मला कोणाला फोन करत होतीस ते. बघू. सोड. अरे मी माझ्या मैत्रिणीला फोन करत होते. चांदनी लॉज मध्ये फोन केला होतास तू का? नारायणी, तू का फोन केला होतास? माझी मैत्रीण येणार होती ना, म्हणून मी फोन केला होता तिकडे. मैत्रीण? कोण मैत्रीण? पुण्याची मैत्रीण माझी. आणि ती चांदनी लॉज मध्ये राहणार आहे? कारण तिचं या गावात कोणीच नाहीये ना, म्हणून ती चांदनी लॉज मध्ये राहते. नारायणी, खोटं बोलतेस तू. नाही वीर, मी खोटं नाही बोलत आहे. मी माझ्या नारायणी बास. हे बघ, उगाचच त्या बिचाऱ्याची खोटी शपथ घेऊ नकोस. आनंदी, इथून चालती हो. वीर, ती अशी कित्येक वेळेला खोट्या शब्द घेतल्या ना तिने की मला उगाच भीती वाटते. ती पण ती तशीच आहे. तिची ना बायको होण्याची पात्रता ना आई होण्याची लायकी आहे. तू तिला त्या ओजेसच्या इथे का नाही घेऊन गेला? सोक्ष मोक्ष लागला असताना. नाही आनंदी, आपण अजून ओजसला नीट तयार केलेलं नाहीये. आणि तू म्हणतेस असं आपण नारायणीला तिथे घेऊन गेलो असतो तर कदाचित ती म्हणाली असती की मी त्याला ओळखतच नाही. मग काय केलं असतं आपण? नारायणी कदाचित त्याला काही पैसे देईल आणि त्याला जायलाही सांगेल. पण आनंदी, आपण अशी सिच्युएशन तयार करायला हवी की तो त्या पैशांना भुलणार नाही. सांग, तिथे काय झालं? ऐक, त्या मारे त्याने माझ्याकडनं खूप दारू मागवली. नंतर जेव्हा त्याच्याकडे दारू घेऊन गेलो ना, तर फक्त 3 पॅक मध्येच पडला रे तो. हो, पण बोलला काय ते तर सांग. काही बोलायच्या कंडिशन मध्येच नव्हता तो. त्याला स्वतःचा तोलही सांभाळता येत नव्हता. फक्त तो सारखं एकच गोष्ट म्हणत होता, नारायणीच्या पोटात जे मूल आहे ते माझं आहे, म्हणजे त्याची प्रॉपर्टी पण माझी आहे, हे सारखं म्हणत होता. हे रेकॉर्ड पण केलंय मी. आता फक्त एकदा हे रेकॉर्डिंग गोरख काका आणि अक्काला ऐकवायचं, म्हणजे आपले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह. नाही गजा, तेवढं पुरेसं नाहीये. आता आपण काय करायचं? नारायणीने स्वतः कन्फेस करावं अशी परिस्थिती निर्माण करायची. एकदा ती स्वतःहून म्हणाली ना की हे मूल ओजस आहे, की आपलं काम झालंच म्हणून समजा. पण वीर, ती आपल्या समोर का म्हणेल? आपल्या समोर बोलणारच नाही, पण ओजस समोर नक्कीच बोलेल. आनंदी, म्हणूनच तर गोरखदादांनी तुला सांगितलंय ना की तू ओजसला जाऊन सांगायचं की नारायणीपासून लांब राहा. आणि गजा, तू मात्र जाऊन ओजसला नारायणीच्या विरुद्ध उकसवायचं, म्हणजे तो डेस्परेट झाला ना की आपलं काम झालंच म्हणून समजा. आता मात्र काहीही करून हे प्रकरण लवकरात लवकर संपवलंच पाहिजे. पिंजरा